मंडळी, कुलाब्यातील ऐतिहासिक सबीना चंद्रशेखर मनोरंजन मैदान म्हणजे बॅक गार्डन वाचवण्याच्या मोहिमेला आज मनसे नेते अमित ठाकरे यांचीही सक्रिय साथ लाभली। या मैदानात नैसर्गिक हिरवळीऐवजी कृत्रिम हिरवळ बसवण्यात येणार आहे आणि त्याला जोडून जॉगिंग ट्रॅकही तयार करण्यात आला आहे। स्थानिक नागरिक आणि खेळाडूंचा या आधुनिकीकरणाला विरोध आहे। त्या पार्श्वभूमीवर या मैदानाच्या प्रश्नांकडे मुंबई महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी कुलाबा बॅक गार्डन बचाव समितीच्या वतीनं एका फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यातल्या अंतिम सामन्यात अमित ठाकरे यांनी एका संघाचं प्रतिनिधित्व केलं। त्यांनी एका गोलची नोंद करून आपल्या संघाला विजयही मिळवून दिला। कुलाब्याच्या बॅक गार्डन मैदान बचाव मोहिमेला एक नवं बळ मिळवून देताना मनसे नेते अमित ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया। असेल उद्धव साहेब असेल हेच बोलत होते की तुम्ही तिन्ही सत्ता केंद्र एकाच्या हातात दिल्यावर हेच होणार आहे ना। तुम्ही आता आमदाराला विरोध करू शकता ना, महानगरपालिकेला महापौरांना विरोध करू शकता ना, तुम्ही नगरसेवकांना विरोध करू शकता। सगळे त्यांचीच लोक आहेत। त्याच्यामुळे हेच आम्ही सांगत होतो आणि म्हणून मी आता बोललो की ठाकरे महाराष्ट्रात असेपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। पण शेवटी सत्तेत असताना ही गोष्ट झालीच नसती, हे बांधकाम चालू झालंच नसतं। तिकडे पाठी एक टर्फ अनधिकृतपणे उभा केलाय, हे झालंच नसतं। ह्या गोष्टी ह्या लोकांसाठी आहेत आणि ह्या मोफत मिळाल्या पाहिजेत। मला वाटतं मी भूषण गगराणे साहेबांना पण जाऊन भेटणार आहे मी ह्या विषयावर, कारण मी एक व्हिडिओ बघितला मध्यंतरी की कोणीतरी त्यांना प्रपोजल दाखवतंय की कशा प्रकारे इकडे बांधकाम चालू केलंय आणि ते बघत पण नाही आहेत त्या विषयाकडे। तर मला वाटतं कुठेतरी त्यांनी पण ह्या गोष्टी सिरियसली घेतल्या पाहिजेत। त्याच्यामुळे मी त्यांना पण जाऊन भेटणार आहे। मला वाटतं काल एक व्हिडिओ आलाच आहे आपल्यासमोर, ज्यांनी सांगितलंय की इकडे मातीचंच ग्राउंड होणार। हे आम्हाला लेखी पाहिजे महानगरपालिकेकडून। महानगरपालिकेची जागा आहे, आम्हाला महानगरपालिकेकडून लेखी पाहिजे आणि ते आम्ही मिळवून घेणार। मुंबईत रेल्वे पोलीस भरती दरम्यान झालेल्या धावण्याच्या चाचणीनंतर एका उमेदवाराचा मृत्यू झाला। मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील अर्जुन म्हसाळ यांचा सोमवारी सकाळी रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला। सोमवारी सकाळी घाटकोपर पूर्व येथील रेल्वे पोलीस मैदानावर अर्जुन म्हसाळ 1600 मीटर धावण्याच्या चाचणीत सहभागी झाले होते। ही चाचणी पूर्ण केल्यानंतर ते बेशुद्ध पडले आणि त्यांना तातडीनं घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणात पंतनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून प्राथमिक चौकशीत कोणताही संशयास्पद प्रकार आढळलेला नाही।